श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाणा खिचडी। चला बघूया आपण काय काय पूर्वतयारी आहे। पूर्वतयारी आपण 1 ते 1.5 वाटी साबुदाणा भिजवून ठेवला रात्रभर। त्यानंतर आपण शेंगदाणे देखील भाजून बारीक करून ठेवलेले भाजून घेतलेले आहेत। त्याचे टर्फल काढून ते आपण छान मिक्सरला लावून बारीक करून घेतलेले आहे। सो आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेले आहे आणि भरपूर मिरच्या देखील टाकलेल्या आहेत। श्रावण सोमवार सुरू आहे, सो आपण उपासाचे पदार्थ करतो। सो त्यासाठी साबुदाणा खिचडी हा तर हिरोच असतो प्रत्येक घरातला। अच्छा छान झालेले आहेत मिरच्या, आपण त्याच्यामध्ये घालूया बटाटे सुद्धा आपण उकळून ठेवलेले आहे। उकडलेले बटाटे आहेत ते छान आपण सोलून घेतलेले आहे, म्हणजे आयत्या वेळेस डायरेक्ट टाकलं की आपलं होऊन जातं। घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण घालूया याच्यामध्ये साबुदाणा बघा किती छान फुललेला आहे रात्रभरात। सोबतच आपण घालूया दाण्याचा कूट। जसं सांगितल्याप्रमाणे दाणे आपण छान भाजून त्याला बारीक करून घेतलेले टर्फल काढून आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया। बघा आरामात अर्ध्या हाताने आणि त्याच्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ। भरपूर मीठ घातलेलं आहे म्हणजे छान चव होणारच आहे। आणि आपण घातलेले काळे मिरीपूड। कोणी लोक तिखट पण घालतात आणि आपण थोडी पिठी साखर सुद्धा घातली आहे शेवटी, कारण टेस्ट बॅलन्स व्हायला। आणि याला छान आपण परतून घेऊया। परतून झालं की आपण त्याला छान 2 मिनटं झाकून ठेवूया। 2 मिनटं 5 मिनटं वाफ काढून घेऊया। आणि हा शेवटी आपण घालतो एक निंबूचा रस, अर्ध्यापेक्षा कमी वाटी, आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊया आणि याची एक वाफ आणून घेऊया। आणि आपला साबुदाणा उसळ किंवा साबुदाणा रेडी आहे। आपण छान याला प्लेटिंग करून घेऊया। प्लेटिंगसाठी आपण घेतलेलं आहे जुनं निंबाचं लोणचं, खूप जुनं आहे हे, किती सुंदर। आणि त्याच्यासोबत आपण साबुदाणाही वाढून घेऊया ताटामध्ये। श्रावणाच्या उपवासाला तर बेस्ट आहे हा। बघा आपण साबुदाणा घेतलेला आहे, त्यानंतर आपण छान घरी लावलेलं दही आपण घेऊया वाटीमध्ये छान। बघा किती छान क्रीमी दही, घरचं दही म्हणजे तर घरचं दही, काही म्हणा। बघा आपण दही घेतलेलं आहे आणि आपली ही उपवासाची प्लेट तयार आहे। साबुदाणाची उसळ किंवा खिचडी, जुनं निंबाचं लोणचं आणि दही। वा, तुम्ही पण ही रेसिपी करून बघा। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।